नमस्कार, माझे नाव अनुराग रत्नाकर मुंगट. मी एका तिसरीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव संत ज्ञानेश्वर विद्यालय असे आहे. आज आपण शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्याची माहिती घेणार आहोत. नमस्कार, तुमचे नाव काय? माझे नाव तेलंग सुधाकर माधवराव. तुम्ही कुठे काम करता? मी लातूर विभागीय मंडळामध्ये काम करतो. तुम्ही कोणत्या पदावर काम करता? मी लातूर विभागीय मंडळामध्ये अध्यक्ष, जॉईंट डायरेक्टर ऑफ एज्युकेशन, महाराष्ट्र शासन या पदावर काम करतो. आपले शिक्षण कुठे कुठे झाले? माझे शिक्षण ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये, मराठी माध्यमाच्या शाळांमधून आणि मेट्रोपॉलिटन सिटी पुणे या ठिकाणी सुद्धा, परभणी, नांदेड, वसमत, उदगीर अशा तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी माझे शिक्षण झालेले आहे. काही म्हण. इकडं आपण कोणकोणत्या पदावर काम केले? आजपर्यंत आपण कोणकोणत्या पदावर काम केलेले आहे? मी आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या शिक्षणादी क्षेत्रातील, समाज कल्याण क्षेत्रातील पदावर काम केलेले आहे. तुम्हाला काय आवडते? मला प्रशासन करायला आवडतं, मला अभिनय करायला आवडतं, मला खेळायला खूप आवडतं आणि त्याचबरोबर मला कविता करायला पण आवडतं. आपली आवडती कविता म्हणून दाखवा. अच्छा, माझी आवडती कविता पांग फिटर, ग्रामीण भागाचा टच असलेली ती कविता म्हणून दाखवू. फाटेचं तांबडं फुटलं, सारं गाव झोपीतून उठलं, आणि माझ्या स्वप्नाला खलबत्यात उठावं तसं माहिती उठलं, आणि म्हणते कशी, लेका उठ की राहता पुस्तक वाचू नकर, खानदानीचं पांग फिटर आणि गरिबीचं तिरडं उठल. लेका उठ की राहता पुस्तक वाचू नकर, खानदानीचं पांग फिटर, गरिबीचं तिरडं उठल. सर्व विद्यार्थ्यांसाठी आपला संदेश काय आहे? या बालगोपाळांसाठी, तुमच्यासारख्या लहान विद्यार्थ्यांसाठी हाच एक संदेश आहे की आपण फक्त अभ्यास नाही तर खेळही खेळायला पाहिजे. अभ्यास तर करायलाच पाहिजे, परंतु त्याचबरोबर शरीर चांगलं राहावं म्हणून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आवडते खेळ खेळणे, पुस्तक वाचणे, थोडाफार मोबाईल पाहणे, आणि तुम्ही अभ्यासाकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही. लिखाण करायला पाहिजे, तर मला जे काही जमत नाही ते लिहून काढायला पाहिजे, म्हणजे त्याच्यामुळं लक्षात राहतं. तरी आजकाल विद्यार्थ्यांना मला हेच सांगायचं आहे की आनंदी राहा, मजेत राहा. थँक्यू, धन्यवाद.